नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. केकमध्ये विष होतं आणि तो विष असलेला केक उंदरांनी खाल्ल्यामुळे उंदीर मेले. आता या गोष्टीचं संशोधन करण्यासाठी पोलीस तिथे आलेले असतात आणि पोलीस ऑफिसमध्ये येऊन आता म्हणतात की अच्छा, म्हणजे हाच तो केक आहे जे खाऊन उंदीर मेले. बरं, केक हा कोणी बनवला होता? रोहिणी म्हणते की कलाने. रोहिणी म्हणते की म्हणजे आम्हाला जास्त काही माहीत नाही, परंतु जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो. मग कला म्हणते की ठीक आहे सर, तुम्हाला मला जे काही विचारायचं असेल ना, तुम्ही ते मला विचारू शकता. मी तुम्हाला सगळं सहकार्य करेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देईल. पोलीस कलाला विचारतात की केक तुम्हीच बनवला होता ना? कला म्हणते की हो साहेब, केक तर मीच बनवला होता, परंतु त्यात विष कुठून आलं ही गोष्ट मला माहीत नाही. आणि मला खात्री आहे सर की ज्याने कोणी हे विष टाकले ना, तुम्ही त्याला नक्कीच शोधून काढाल. आणि हो सर, मी कधीच कोणाला मारण्याचा विचार करू शकत नाही. अहो, मलाच एक गोष्ट सांगा तुम्ही की मीच माझ्या नवऱ्याला का म्हणून मारण्याचा प्रयत्न करेल? इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, ते आमचं काम आहे आणि आम्ही ते बरोबर शोधू. तर आबा त्यावेळी कलाला म्हणत असतात की हे बघ कला, तुला इतकं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये. हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू शांत हो, उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. आबा इन्स्पेक्टरला स्पष्टपणे सांगतात की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, कला असं कधीच काहीच करू शकत नाही. कला ही आमच्या घरची सून आहे आणि आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे की ती असं कधीच काही करणार नाही. आता आबांचा कलावर एवढा ठाम विश्वास असतो, त्यामुळे रोहिणीची आणि राहुलची पावलं कुठेतरी डगमग करायला लागतात, कारण हे सगळं काम त्यांनीच केलेलं असतं. जर कला यातून निर्दोष सुटली आणि जर कलावर सगळ्यांचा विश्वास बसला आणि आपल्याला ह्या प्रकरणात ओढलं गेलं तर मग मात्र आपलं काही खरं नाही, हे दोघांनाही चांगलंच ठाऊक असतं. मग इन्स्पेक्टर साहेब आता कलाला आबांना सांगतात की हे बघा, आम्हाला आमची प्रोसिजर कंप्लीट करावी लागेल. आता हे आमचं काम आहे की कोणी हे सगळं केलंय त्याला आम्ही शोधूनच काढू, परंतु त्यासाठी तुम्हाला देखील आम्हाला सहकार्य करावं लागेल. आणि प्लीज, आम्हाला माहिती आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला इन्व्हेस्टिगेशनला मदत कराल. कला म्हणते की हो सर, तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही मला विचारू शकता, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. मग आता इन्स्पेक्टर कलाला विचारतात की मला सांगा की केकसाठी तुम्ही जे साहित्य आणलं होतं ते कुठून आणलं होतं? तर कला सांगते की सर, केकसाठी जे मला साहित्य लागणार होतं ते सगळं घरातच होतं, मी बाहेरून असं काहीच आणलं नव्हतं. इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मग आम्हाला घरातले पदार्थ सुद्धा टेस्टिंगसाठी लागतील. इन्स्पेक्टर म्हणतात की मग जे तुमच्या घरचे पदार्थ आहेत ते सुद्धा आम्हाला टेस्टिंगला लागतील, आम्हाला तुम्ही सहकार्य कराल. कला म्हणते की ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. तर मंडळी, आजचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी असा आहे की कलाचं खऱ्या आयुष्यातलं तिचं खरं नाव काय आहे? बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाला माहिती येते आणि कोणाकोणाला कलाचं खरं नाव माहिती येते. चला तर मग पटपट कमेंट करून सांगा मला, बघूयात की कोण बरोबर उत्तर देतंय. मंडळी, जर अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून टाका. सोबतच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. इन्स्पेक्टर आता तिथून निघून जातात. मग कला सोहमकडे जाते. सोहमला म्हणते की सोहम, प्लीज तू माझं एक काम करशील का रे? सोहम म्हणतो की हा वहिनी, बोल ना, काय करायचंय? तेव्हा कला सांगू लागते की सोहम, अरे मगाशी माझ्या आईचा फोन आला होता मला आणि सरोज मॅडमनी त्यांना सगळं काही सांगितलंय, त्यामुळे त्यांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. आईने या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं असणार, मला माहिती आहे, आणि आधीच तिची तब्येत बिघडलेली होती, त्यात आता हे ऐकल्यावर आणखी तिची तब्येत बिघडेल. हे बघ, मला तर काय घरी जाता येणार नाही, परंतु प्लीज तू जातोस का? तू तिकडे काय झाले ते मला सांगशील का? सोबतच तिकडची परिस्थिती सगळी सांभाळून घेशील का? तेव्हा सोहम म्हणतो की वहिनी तू काही काळजी करू नको, तू सध्या आता इथे थांब, तुझं इथं असणं खूप गरजेचं आहे. वाटलं तर मी जाऊन येतो तिकडे, ठीक आहे, आणि जे काही अपडेट आहे ते तुला कळवेलच. कला म्हणते की थँक्यू सोहम. सोहम म्हणतो की वहिनी, आता यात थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे? मग आता सोहम तिथून निघून जातो. इकडे संगीताला मात्र फार वाईट वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलंय. म्हणजे आतापर्यंत गोष्टी तर कंट्रोलमध्ये होत्या, परंतु आता मात्र डायरेक्ट केकमध्ये विष टाकून मारण्याचा प्रयत्न केलाय. हा आळ कलावर आलेला असतो आणि हा काही साधा सुद्धा आळ नसतो. संगीताला याच गोष्टीचं खूप टेन्शन येत असतं. संगीता आता देवापुढे असते आणि देवाला ती म्हणत असते की काय रे देवा, हे सगळं काय चाललंय? अरे, माझ्या कलाच्या आयुष्यात आता कुठेतरी सगळं चांगलं होतंय असं मला दिसत होतं, आणि आता हे सगळं काय होऊन बसलंय नव्याने? देवा, कुठलेही आनंदाचे क्षण तू माझ्या लेकीच्या भरभरून ओटीत का नाही देत? थोडं काही झालं, थोडा काही आनंद आला की पुन्हा पुन्हा तेच होतंय. पुन्हा पुन्हा माझ्या लेकीला अग्निपरीक्षा द्यावी लागते, पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागतंय.
का माझ्या मुलीला प्रत्येक वेळी या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय, स्वतःला सिद्ध करावं लागतंय? का सांग ना देवा, का बरं करावं लागतंय? माझी मुलगी एवढी स्वच्छ मनाची आहे, तर स्वच्छ मनाच्या मुलीच्या आयुष्यात तू एवढे निखारे का म्हणून टाकलेस? काल तिच्या नवऱ्याने पुरस्कार घेताना तिला देखील स्टेजवर बोलवलं. मला इतका आनंद झाला, माझं मन अगदी भरून आलं होतं रे देवा. मला वाटलं होतं की आता सगळं काही चांगलं झालंय, आता माझ्या कलेच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. परंतु काय होतं देवा, की जेव्हा सगळं काही चांगलं होताना आपल्याला दिसत असतं ना, तेव्हाच कोणाची तरी नजर लागते आणि सगळं काही विस्कळीत होतं. आणि हे सगळं माझ्या कलेच्याच वाट्याला का येतं? का माझ्या कलेला हे सगळं दुःख सहन करावे लागतात देवा? देवा, मला याचं उत्तर दे. सांग मला, हे सगळं माझ्याच कलेच्या आयुष्यात तू का लिहून ठेवलंय? देवा, मला सांग, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. का तू माझ्या कलेच्या नशिबात या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात? सांग मला उत्तर दे देवा. संगीता आता देवाला जाब विचारत असते आणि तिला देवासमोर धड उभंही राहता येत नसतं, एवढा तिचा तोल जात असतो, तिला चक्कर येत असते. आता त्याच वेळी काजल तिथे येते. संगीताला रडताना बघून काजल आता संगीताला सावरण्याचा प्रयत्न करत असते. मग काजल आता संगीताला धरून हॉलमध्ये आणते आणि बाबांनाही ती आवाज देते. आता बाबा देखील घाबरलेले असतात. काजल पटकन जाऊन संगीतासाठी पाणी घेऊन येते. काजल संगीताला समजावत असते की आई अगं तू असं का करतीयस, का इतकं टेन्शन घेतीयस? आणि तूच आपल्याला शिकवते ना की संकटाच्या टाइमला कधीच धीर सोडायचा नसतो, मग तू आता का धीर सोडतीयस? हे बघ, तायडीला जर या सगळ्या गोष्टी कळल्या आणि या प्रकरणाची तू एवढी धास्ती घेतलीये, स्वतःला एवढा त्रास करून घेतीये, तर तायडीला बरं वाटेल का? तिला किती वाईट वाटेल बरं? तर बाबा संगीताला सांगत असतात की हे बघ संगे, काजल अगदी बरोबर बोलतीये. आणि हे बघ, आपण आता कलावर विश्वास ठेवायला हवा. मला माहिती आहे की कला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेल. फक्त तू असं हातपाय गाळून बसू नकोस, तू फक्त धीर धर, सगळ्या गोष्टी ठीक होतील संगे. तेव्हा संगीता आता बाबांचं ऐकते आणि त्याच वेळी सोहम तिथे आलेला असतो. सोहमला तिथं आलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण खूप दिवसांपासून सोहम हा खरेंच्या घरी फिरकलेला सुद्धा नसतो. काजल जेव्हा सोहमला बघते तेव्हा तिलाही टेन्शन येतं की सोहम अचानक कसा काय आला असेल. तर बाबा आणि संगीता देखील सोहम येण्याचाच विचार करू लागतात. बरेच सोहम आल्या आल्या आता काजलकडे बघू लागतो, त्यामुळे संगीताला आता अजून भीती वाटायला लागते. एकतर हे चांदेकर माझ्या कलेच्या बाबतीत असे निर्णय घेतात, तिच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करतात, आणि दुसरीकडे नैनीला तर काय, नैनी स्वतःच बदनाम आहे, आणि तिसरीकडे मात्र माझ्या काजलने जर असं काही केलं आणि पुन्हा जर चांदेकरांच्या घरात गेली तर माझ्या काजलचं आयुष्य सुद्धा बर्बाद होईल, असं संगीताला आता पुढे चित्र दिसत असतं. त्यामुळे काही झालं तरी सोहम आणि काजल एकत्र येऊ नये असंच तिला वाटत असतं. परंतु त्यावेळी सोहम आता काजलकडे पाठ फिरवतो आणि तो संगीताजवळ बसतो. संगीताला तो विचारत असतो की काय झालंय काकू, तुम्ही ठीक तर आहात ना? बाबा म्हणत असतात की अहो तुमच्या घरी जो काही प्रकार घडलाय ना त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसलाय आणि त्या सगळ्याचंच तिने टेन्शन घेतलंय. सोहम म्हणतो की काकी घाबरण्याचं अजिबात काही कारण नाहीये. आपल्याला माहितीये ना आपल्या कलावहिनीने काही केलं नाहीये, मग कशाला टेन्शन घ्यायचं? त्यामुळे आता टेन्शन सोडून द्या. आणि काजल, तू काकींसाठी चहा घेऊन ये बरं. काजल आता संगीतासाठी चहा आणायला जाते. संगीता सोहमला विचारते की सोहमराव, तिकडं सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा सोहम म्हणतो की काकी, टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. संगीता म्हणते की हो, पण तरी सुद्धा जे काही झाले ते आम्हाला सांगा ना. मग सोहम आता घडलेला सगळा प्रकार संगीताला सांगू लागतो. हे सगळं ऐकून संगीताला धक्का बसतो. मग त्यानंतर काजल चहा घेऊन येते. सोहम तिच्या हातातून चहा घेतो तेव्हा तिच्याकडे तो बघत असतो, परंतु कोणाला काही डाऊट येऊ नये म्हणून काजलच्या हातातून चहा घेऊन संगीताला देतो. आता संगीताला सगळं काही माहीत असतं, परंतु सोहमला हे दाखवायचं नसतं की तिला सगळं काही माहिती आहे म्हणून. इकडे चांदेकरांच्या घरी पोलीस हे इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेले असतात. पोलीस किचनमध्ये असतात आणि कला त्यांची मदत करत असते. केकसाठी तिने जे काही साहित्य वापरलेले असतं त्या सगळं साहित्य ती पोलिसांना दाखवत असते आणि त्याचे सॅम्पल देखील ती पोलिसांना देत असते. पोलीस एक एक सॅम्पल गोळा करत असतात. सर्व चांदेकर हे बाजूलाच उभे असतात. कला मात्र पोलिसांची बरोबर मदत करत असते. त्यावेळी नैना मात्र खूप घाबरलेली असते. नैना मनात विचार करत असते की बापरे, हे सगळं प्रकरण एवढ्या थराला जाईल असं कधी वाटलं देखील नव्हतं मला. म्हणजे मला वाटलं की प्रकरण लगेचच निवळेल, परंतु हे पोलीस वगैरे घरात येणं आणि हे सॅम्पल वगैरे गोळा करणे तर हे फारच कठीण आहे. म्हणजे बापरे, एवढा तर मी विचारही केला नव्हता. आता नैना घाबरलेली असते.
आबा त्यावेळी अद्वैतला म्हणतात की अद्वैत, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर पोलीस वगैरे गेल्यानंतर तू कलाला खोलीमध्ये घेऊन जा, तिला जरा वेळ आराम करू देत. काय आहे हे सगळं प्रकरण, काय आहे ते पोलीस शोधू, परंतु कला मात्र या सगळ्या प्रकरणात खूप थकली असेल, त्यामुळे तिला आराम करू दे. त्यावेळी सरोजला मात्र खूप राग येत असतो. सरोजला असं वाटत असतं की ही मुलगी आपल्या अद्वैतच्या जीवावर उठली आहे आणि इकडे आबा अजून तिचीच बाजू घेत आहे. कशा प्रकारे तिला विश्रांती मिळाली पाहिजे याचा विचार करताय. इन्स्पेक्टर शिंदे आता आबांना म्हणतात की हे बघा आबा, आम्ही सगळ्या गोष्टींचे सॅम्पल घेतलेत, म्हणजे केकसाठी जे काही वापरण्यात आले ते सगळे सॅम्पल आम्ही घेऊन चाललोय. आता त्यावर टेस्ट वगैरे होतील, परंतु तुम्ही आम्हाला सहकार्य करा. जे काही तुम्हाला माहीत असेल किंवा जे काही तुम्हाला समजेल त्याबद्दल तुम्ही आम्हाला अपडेट देत राहा. पोलीस आता तिथून निघून जातात. तर सरोज आता रागानेच कलाला म्हणत असते की ए मुली, जर या सगळ्यामध्ये काही निघालं ना आणि या सगळ्यामध्ये जर तुझा हात असला ना तर तू समजून घे की तुझं काय होईल ते. त्यावेळी आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज, का रागवतीयस तू तिच्यावर? अगं आपल्या घरातली पदार्थ आहेत ते, आपले घरातले पदार्थ आपण रोज खातो ना, आणि त्यासाठी तू त्या पोरीवर कशाला संशय घेतीयस? हे बघा, प्रत्येक जण असा संशय घेत राहिला तर संशय वाढत जाईल. त्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, आपापल्या खोलीत जा आणि आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. सरोज आता रागानेच तिथून निघून जाते. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू कलाला तुमच्या खोलीमध्ये घेऊन जा आणि तिला जरा आराम करू दे. मग कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीत निघून जातात. जेव्हा सर्वजण ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये निघून जातं तेव्हा रोहिणी आता राहुलला चांगलंच झापत असते. राहुलला ती म्हणत असते की राहुल, प्रत्येक वेळी तू माझा मुलगा आहे ना, ही गोष्ट सांगण्यासाठी ना मला माझी मान खाली घालायला लावू नकोस. आणि हो, त्या कला आणि अद्वैतला अडकवण्यासाठी तू जे काही दळभद्रे प्लॅन करतोयस ना, ते प्लॅन तू नाही केले ना तरी सुद्धा चालेल. राहुल म्हणतो की मम्मा, अगं आता तू पण मलाच बोलशील का? अगं त्या अद्वैतला मला कायमचं संपवून टाकायचं होतं ना, म्हणून मी हा प्लॅन बनवलाय, आपल्यासाठीच बनवला ना मी हा प्लॅन. रोहिणी खूप चिडत असते आणि राहुलला म्हणत असते की तू एक काम कर, तू माझ्या रूममध्ये ये, मी तुला सांगते बरोबर, मला जरा बोलायचे तुझ्याशी, असं म्हणून रोहिणी तिथून निघून जाते. नैनाने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. नैना मनात विचार करते की मॉमीला काळजी करू नका, तुम्हाला जे कलाबद्दल करायचं आहे ना, कलाच्या विरोधात करायचं आहे ना, ते मी करते. इकडे रोहिणी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आल्या आल्या बडबड सुरू करते. म्हणत असते की हा मुलगा नेहमी माती खात असतो, हा मुलगा एक दिवस स्वतःही अडकणार आहे आणि मला देखील अडकवणार आहे. काय करू ह्या मुलाचं मी? याला एक प्लॅनिंग सुद्धा धड करता येत नाही. आता त्याच वेळी राहुल तिथे येतो आणि म्हणतो की मम्मा, अगं काय झालं एवढं? आता मात्र सरोज चिडते. सरोज म्हणते की काय झालंय, हा प्रश्न तू मला विचारतोय, काय झालंय राहुल? असं म्हणत रोहिणी आता राहुलकडे डायरेक्टली घरातल्या वस्तू फेकून त्याला मारत असते. राहुल आता खूप घाबरलेला असतो. त्याला कळलेलं असतं की हिचं टेम्परेचर मात्र खूप हाय झालंय, आता मात्र आपली काही गय केली जाणार नाही. मग रोहिणी राहुलला म्हणत असते की काय, तू परत मला हेच विचारतोय की काय झालं म्हणून? लाज वाटते का तुला हे विचारायला? अरे तुला कळतंय का, केकचे सॅम्पल घेऊन गेलेत ते लोक, आता केकची टेस्टिंग होईल, कळतंय का या सगळ्याचा काय परिणाम होईल ते? राहुल म्हणतो की मम्मा चिल यार, तू कशाला एवढं टेन्शन घेतीये? आणि जाऊ दे ना, आपण तसंही काही केलेलं नाहीये. केक कोणी बनवला होता? कलाने बनवला होता. केकचे जरी टेस्टिंग करू दे नाही तर काही करू दे, सगळ्या गोष्टी शेवटी कलावरच येणार आहे. रोहिणीला राग येतो आणि म्हणते की अरे मूर्ख आहेस का रे तू राहुल? अरे घरातलं शेंबडं मूल सुद्धा सांगेल की ती कला असं काही करूच शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की केकच्या इन्ग्रेडियंटमध्ये काही निघणारच नाही, कारण केकचे इन्ग्रेडियंट सगळे चांगलेच होते, तू त्यातून वरून विष टाकलेस. शेवटी तुझे पण उद्योग काही कमी नाही ना, तू कोणाच्या ना कोणाच्या नजरेमध्ये शेवटी येणारच. तू काही कमी आहेस का राहुल? हे बघ राहुल, हे सगळं प्रकरण तुझ्यावर शेकण्याच्या आधी तुला काहीतरी करावं लागेल. राहुल म्हणतो की हो हो. रोहिणी म्हणते की राहुल, नुसता हो हो म्हणू नकोस, काहीतरी कर, काहीतरी कामाला लाग, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल हा. आणि जर असाच गाफील राहिला ना तर हे सगळे चांदेकर मिळून तुला फासावर लटकवतील, एवढी गोष्ट लक्षात ठेव. मग राहुल तिथून निघून जातो. इकडे थोड्या वेळानंतर काहीतरी परिस्थिती जरा सगळी ठीक होत असते. तर नैना आता तिथे किचनमध्ये असते आणि ती रजनीला विचारत असते की बरं मग आज रात्री स्वयंपाक काय करायचा आपल्याला? तेव्हा रजनी म्हणते की मटकीची उसळ करायची आहे वाटण घालून. परंतु नैनाच्या डोक्यात मात्र वेगळेच प्लॅन चालू असतात. तिला काही करून कलाला संपवायचं असतं. त्यामुळे नैना आता डोक्यात विचार करू लागते की अच्छा, म्हणजे वाटण करायचंय म्हटल्यावर मिक्सरची गरज तर लागणारच आहे. नैना रजनीला म्हणते की बरं ठीक आहे, मग मी वाटण करते. रजनी म्हणते की नाही नाही, तू नको करूस, राहू दे तू. हे बघ, वाटण कला आल्यावरच करेल, कारण कला छान वाटण करते आणि तिच्या हाताला चव सुद्धा आहे, सगळ्यांना तिच्या हातचं आवडतं देखील. तेव्हा नैना म्हणते की हो हो बरोबर आहे तुमचं, कला खूप छान वाटण बनवते.
ठीक आहे, मग तोपर्यंत मी तयारी करते, ताटं वगैरे पुसून ठेवते. रजनी म्हणते की चालेल. नैना आता हळूच जाते आणि मिक्सरचं बटन तिने चालू करून दिलेलं असतं. मनात ती म्हणत असते की चला आता मी माझं काम तर केलंय, फक्त आता कलानेच हे वाटण वाटलं पाहिजे, दुसरं कोणी वाटणात हात नाही घातला म्हणजे बरं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळ्यांसमोर तमाशा होईल, ते बघायला तर वेगळीच मज्जा येईल. आता कलाही तिथे आलेली असते. कला रजनीला विचारते की बरं रजनी मॅडम मला सांगा काय करायचं आहे ते. रजनी म्हणते की अगं उसळ करायची आहे वाटण घालून. म्हणते की अगं कला वाटण तूच बनव आता, कारण काय की अगं मी बनवत होते वाटण, पण रजनी मॅडम मला म्हटल्या की कलालाच बनवू दे, कलाच्या हाताला चांगली चव आहे आणि तू खरंच खूप छान वाटण बनवते, तू खरंच खूप छान भाजी बनवते, त्यामुळे तूच बनव. तर कला म्हणते की ठीक आहे. तर कला आता मिक्सरजवळ जाते, तिला वाटण बनवायचं असतं. ऑलरेडी ती खूप टेन्शनमध्ये असते, त्यामुळे बटन चालू आहे की नाही याकडे तिचं लक्षही जात नाही आणि लगेचच ती वाटण बनवायला घेते. मिक्सरला भांडे लावते. वरून जेव्हा बटन चालू करते त्याचवेळी मिक्सर हा चालू होतो आणि मिक्सर फिरायला लागतो. आता कलाला त्यावेळी लागलेलं असतं हाताला तिच्या आणि तिच्या हातातून रक्त देखील येत असतं. ती मोठ्याने ओरडते. आता घरात सर्वजण हॉलमध्येच असतात. कला मोठ्याने ओरडल्यामुळे सगळ्यांचं लक्ष कलाकडे जातं. रजनी म्हणते की अगं कला किती लागलंय तुला, जरा हळू करायचं ना. नैना सुद्धा त्यावेळी फॉर्मॅलिटीज करत असते आणि म्हणत असते की काय कला अगं नीट व्यवस्थित करायचं ना, किती बरं लागलंय तुला. मग आता अद्वैतला जेव्हा कळतं कलाला लागलंय तर अद्वैत लगेच कलाचा हात पकडतो आणि कलाला तो घेऊन येत असतो. कलाला म्हणत असतो की इकडे ये तू पहिल्यांदा, खूप लागलंय तुला. अद्वैत आता लगेचच कलाला खुर्चीवर बसवतं. सोहमला सांगतो की सोहम फर्स्ट एड घेऊन ये बरं. सोहम लगेच फर्स्ट एड किट आणण्यासाठी जातो. रजनी हळद घेऊन येत असते. रजनीने हळद आणलेली असते. नैना त्यावेळी कलाला खूप पॅम्परिंग करत असते आणि खूपच जशी तिला कलाची खूप काळजी आहे असं दाखवत असते आणि म्हणत असते की काय अगं कला जरा सांभाळून करायचं ना गं, किती लागलंय बघ बरं तुला, असं कोणी काम करतं का बरं, आणि अगं तुझं लक्ष कुठे होतं. बरं जाऊ दे. तेवढ्यातच आता सोहम फर्स्ट एड किट घेऊन आलेला असतो आणि मग अद्वैत आता कलाच्या जखमेवर औषध लावत असतो. तिची जखम पुसून घेत असतो कारण त्यातून रक्त येत असतं. परंतु कलाला त्याचं काहीच वाटत नसतं कारण कला ऑलरेडी एका वेगळ्या टेन्शनमध्ये असते. केकमध्ये विष कुठून आलं याचाच ती विचार करत असते. याचा अर्थ अद्वैतला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय का, अद्वैतच्या जीवावर कोणीतरी उठलंय का कोणतरी असं करतंय याचा ती विचार करत असते. आणि अद्वैत कलाला त्यावेळी बोलत असतो. कलाला म्हणत असतो की काय ग तुला एक काम सुद्धा धड करता येत नाही का, किती लागलंय तुला, काम करताना तुझं लक्ष कुठं असतं, कुठे धडपड करत असतेस तू. हा पण मी कोणाला सांगतोय, तुझ्यासारख्या केअरलेस मुलीला ते तर कधीच कळणार नाही, किती लागलंय ते. तर कलाला मात्र अद्वैत जेव्हा जखम साफ करत असतो तेव्हा तिला दुखत असतं, त्यामुळे ती ओरडत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता थोडंसं सहन कर, ते दुखणारच आहे. रोहिणी सरोजला पिना मारायचं काम करत असते. सरोजला ती म्हणत असते की सरोज वहिनी बघतीयस ना तू गोष्टी, म्हणजे बघ आपल्या घरात आता 2 टीम पडलाय. टीममध्ये घरातले सर्वजण आणि दुसऱ्या टीममध्ये कला आणि अद्वैत. बघ अद्वैत कलाची किती काळजी घेतोय ते आणि किती काळजीपूर्वक गोष्टी करतोय ते. त्या दिवशी बघितलं ना, त्या दिवशी तर अवॉर्डपेक्षा त्याला कला जास्त महत्वाची होती आणि आज सकाळी सुद्धा हुरडा पार्टीमध्ये तो तिच्याकडे बघूनच गाणी गात होता. नाही म्हणजे बघ ना, सगळ्यांनाच दिसते, तुलाही दिसत असेल. नाही मला नाही वाटत तुला दिसत असेल, कारण तुझं आजकाल लक्ष कुठे असतं. आता अद्वैत कलाच्या कलाची एवढी काळजी घेत असतो. सरोजला अजिबात आवडलेलं नसतं. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत हे तुझं काम नाहीये, हे काम डॉक्टरलाच करू दे, उगाच तू नको करूस. तरी सुद्धा अद्वैत आता सरोजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि अद्वैत आता कलाची ती जखम पुसत असतो आणि सरोजच्या बोलण्याला त्याने इग्नोर केलेलं असतं कारण त्याला सगळ्यात महत्त्वाची कला असते त्यावेळी. सरोजला हे सगळं समजतं. सरोजला कळतं की नाही, अद्वैत ना आता पूर्णपणे माझ्या हातातून सुटत चाललाय. सरोजला अजिबात ते सहन होत नसतं. आता आबा कलाला विचारतात की अगं कला, परंतु हे सगळं झालं कसं काय. तर कला म्हणत असते की नाही आबा, मला काहीच माहीत नाहीये. जेव्हा मी वाटण करायला घेतलं आणि ज्यावेळी मी मिक्सर ऑन केला तेवढ्यातच माझं बोट त्यामध्ये अडकलं गेलं आणि त्यातून रक्त यायला लागलं. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, आता तू विश्रांती घे, सगळं काही बरं होईल. त्यावेळी नैना म्हणते की हो कला, आबा अगदी बरोबर बोलताय, तू आता जा बरं, विश्रांती घे बरं. आणि खरं तर आता हे रक्त बघून मलाच कसं तरी व्हायला लागलंय. मी एक काम करू का, मी येऊ का तुझ्यासोबत, वरती घेऊन येऊ का. तेव्हा कला म्हणते की नाही नाही नको नको, मी जाते माझी. त्यावेळी राहुलला डाऊट आलेला असतो की ही नैना ह्या कलाच्या एवढी पुढे पुढे का करतीये, एवढी पुढे पुढे करते, याचा अर्थ हा हिचा तर प्लॅन नव्हता ना. राहुलला आता नैनावर डाऊट आलेला असतो.
आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू कलाला घेऊन रूममध्ये जा बरं. मग अद्वैत पुन्हा एकदा कलाला घेऊन रूममध्ये गेलेला असतो. रजनी आबांना सांगते की बरं आबा मी आता स्वयंपाकाचं बघते. आबा म्हणतात की हे बघ रजनी काही करू नको आणि आज जेवणाला उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. रजनी म्हणते की ठीक आहे आबा काही प्रॉब्लेम नाही. मग सगळेजण तिथून निघून जातात. तेव्हा नैना आता राहुलपासून जात असते आणि राहुलला ती अंगठा दाखवत असते, म्हणजे काम फत्ते झाले असं सांगत असते. नैना तिथून निघून गेल्यावर राहुल हा रोहिणीला सांगत असतो की मम्मा तुला माहितीये का हे सगळं कोणी केलं होतं? हे सगळं त्या नैनाने केलं होतं. तेव्हा रोहिणी म्हणते की नैनाने? बापरे, ती नैना तर महान नालायक आहे. राहुल मी तुला सांगतेय की त्या नैनाच्या नादी लागू नको आणि तिच्या प्लॅनमध्ये अजिबात हात टाकू नकोस. हे बघ राहुल, ती मुलगी खूप भयानक आहे हा. मी तुला सांगते की तू तिच्या नादी लागू नको. त्या उलट तू असं काहीतरी कर ना की सुंठे वाचून खोकला जाईल. राहुल म्हणतो की बरं ठीक आहे. तर इकडे अद्वैत कलाला गोळी देत असतो. कलाने गोळी वगैरे घेतलेली असते. अद्वैत कलाला सांगतो की हे बघ आता तुला पेनकिलर दिली, तू गोळी वगैरे खाल्ली आहेस, आता तू व्यवस्थित आराम वगैरे कर बरं. कला म्हणते की ठीक आहे थँक्यू. मग अद्वैत त्याच्या कामाला बसतो. कला विचार करत असते की नाही असं कसं काय झालं, म्हणजे मी कधीच मिक्सरचा नॉब हा चालू ठेवत नाही, मग आज कसा काय नॉब चालू राहिला. त्याचवेळी कला पाण्याचा ग्लास ठेवण्यासाठी जाते आणि तिच्या हातातून ग्लास खाली पडतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हेच मला माहिती आहे, असाच धर्मसळेपणा केलेला असणार मिक्सरच्या बाबतीत सुद्धा, म्हणून मिक्सरमध्ये बोटं गेले आणि एवढी मोठी जखम होऊन बसली. कला म्हणते की नाही रे अद्वैत, असं काहीच झालेलं नाहीये. खरं सांगू का चांदेकर तुला, हे सगळं जे काही घडतंय ना त्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाहीये. अक्षरशः ना मला खूप अस्वस्थ वाटतंय, रेसलेस वाटतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा पण एवढं रेसलेस वाटण्याची गरज काय त्यात, आता संपलाय तो विषय आणि कोणी तुझ्यावर आरोप नाही करत आहे. त्यावेळी कला उठून अद्वैतकडे येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय तू इथं उठून कशाला आलीयस, तुला आराम करायला सांगितलंय ना, मग कशाला आलीस इथे बरं. तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला तू एक गोष्ट सांग बरं, मला लागलं म्हणून तुला माझ्या हातावर बँडेज बांधावं असं वाटलं की नाही. आता तुझ्या बाबतीत एवढं सगळं झालंय तर हे सगळं कोणी केलंय मलाही हे शोधून काढावं असं वाटतंय. अद्वैत अरे मला हीच गोष्ट कळत नाही की हे सगळं कोण करतंय आणि का करतंय हे सगळं. चांदेकर तुला आठवतंय तुला ज्यावेळी पुरस्कार मिळणार होता तेव्हा अचानक आपल्या गाडीखाली 2 माणसं आली आणि ज्यावेळी ऑफिसमध्ये तुझं सेलिब्रेशन होणार होतं त्यावेळी मात्र तुझ्यावर विषप्रयोग झालाय. चांदेकर ह्या दोन्ही गोष्टी तुला काही वेगळ्या नाही वाटत का, तुला असं नाही वाटत का की ह्या गोष्टी आधी सुद्धा घडल्या असतील म्हणून. अद्वैत अरे मला काही कळतच नाहीये हे सगळं तुझ्या बाबतीत का घडतंय, कोण तुझ्या जीवावर उठलंय. आणि अद्वैत मला सांग की तुझं कोणी शत्रू वगैरे आहे का. अद्वैत म्हणतो की शत्रू आणि माझे. तेव्हा कला म्हणते की हो चांदेकर, कोणीतरी असं आहे की ज्याला तुझं यश बघवत नाहीये. म्हणजे चांदेकर तू एक गोष्ट लक्षात घे, ज्या दिवशी तुला पुरस्कार मिळणार होता त्या दिवशी अचानक 2 माणसं आपल्या गाडीसमोर आली आणि त्यांनी तुला बेशुद्ध करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळी तुला अवॉर्ड मिळणार होता आणि केकमध्ये सुद्धा विषप्रयोग झाला. त्यावेळी तर तुझं सेलिब्रेशन होतं, तुझ्या सक्सेसचं सेलिब्रेशन होतं. मला असं वाटतंय की ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कोणीतरी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतंय आणि कोणीतरी असं आहे की ज्याला तुझा सक्सेस बघवत नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो की मला सांग तू डिटेक्टिव्ह स्टोरी वगैरे जास्त वाचतेस का किंवा कादंबऱ्या वाचतेस का, म्हणूनच तुझ्या डोक्यात हे सगळे प्रश्न येत आहे का. कला म्हणते की चांदेकर अरे मजाक करू नकोस रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग काय करू, आता इतक्या वर्षात असं काही झालं नाही आणि तू कशाला असं डोकं लावते उगाच. कला म्हणते की चांदेकर पुन्हा तेच बोलतोय तू, अरे एवढं सगळं घडलं त्याचं तुला काहीच वाटत नाही. अद्वैत म्हणतो की काय ना तू उगाच अति विचार करतेय. कला चिडचिड करत असते आणि म्हणत असते की नाही एवढं सगळं होऊन सुद्धा मीच अति विचार करते, मलाच काही कामं नाही आहेत. चांदेकर या गोष्टींचा सिरियसनेस तुला कळतोय का. अरे या सगळ्या गोष्टी थोडक्यात निभवल्या म्हणून बरं झालं, परंतु या जर गोष्टी तुझ्या जीवावर बितल्या असतात तर काय केलं असतं आपण, आणि या सगळ्यामध्ये तुला काय झालं असतं तर. असं कला आता अद्वैतला शंका बोलून दाखवते. त्यावेळी अद्वैत देखील या गोष्टीचा विचार करतो की कदाचित तो केक जर त्या दिवशी खाली पडला नसता आणि मी जर खाल्ला असता तर मला विषबाधा झालीच असती. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलाला याच गोष्टीचा विचार तिच्या मनात सारखा येत असतो. कला विचार करत असते की या सगळ्या गोष्टी एकामागून एक घडताय. असं कोणीतरी नक्कीच आहे की ज्याला अद्वैतचं सुख बघवत नाहीये आणि कोणीतरी असं आहे की जे अद्वैतच्या जीवावर उठलंय. आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस राहुलला घेऊन येतात आणि पोलीस राहुलला आबांच्या पायापाशी देतात आणि आबांना सांगतात आबा हाच तो व्यक्ती आहे ज्याने अद्वैतला मारण्याचा प्रयत्न केलाय.
त्यावेळी राहुल आबांची माफी मागत असतो, आबांना म्हणत असतो की आबा प्लीज मला जाऊ द्यात ना, प्लीज मला जाऊ द्यात ना आबा, मी काही केलेलं नाही आहे. त्यावेळी आबा आता राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देतात. मग सरोज राहुलला म्हणत असते की राहुल, अरे इतक्या नीच पातळीला तू कधी जाऊन वागशील ना, याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मग पोलीस आता राहुलला तिथून घेऊन गेलेले असतात आणि त्यावेळी कला आणि अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि समाधान सुद्धा झालेलं असतं की अद्वैतचा शत्रू शेवटी आता जेलमध्ये गेलाच. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.